तेच घेऊन बसाल जे ते न स्वीकारता, तर मग आत्ताचं जे तुम्ही आत घ्यायला पाहिजे ते घेऊ नाही शकता. त्यामुळे इथं जे आहे ते स्वीकारणं इम्पॉर्टंट आहे. चुकीच्या मतांचा प्रभाव स्वतःवर पडू देऊ नका. मिरर वर्क करताना हाताशी एखादा रुमाल किंवा टिश्यू पेपरही असू द्या, कारण मिरर वर्क करताना भावना आपोआप उचंबळून येऊ शकतात. खूप वेळा अगदी खोलवरच्या भावना पृष्ठभागावर येतात. दाबल्या गेलेल्या, कोंडल्या गेलेल्या भावनांचा निचरा होतो. वस्तुस्थिती अशी असते की आपण कदाचित स्वतःशीच खूप निष्ठुरपणे वागलेलो असतो आणि त्यामुळेच जेव्हा आपण स्वतःवर खरंखुरं प्रेम करायला सुरुवात करतो त्यावेळी या निष्ठुर आणि निर्दयी प्रवृत्तीची आपल्याला जाणीव होऊ लागते आणि या भावनांची खूप काळ, दीर्घकाळ आपण स्वतःचा छळ केलेला असतो आणि याचंच आता आपल्याला दुःख वाटत असतं. पण आता आपण हे दुःखही झटकून टाकणार आहोत. म्हणून या भावना देखील अनुभवा आणि त्यांचा स्वीकार करा. जे काही वाटतंय तुम्हाला त्या भावना अनुभवा आणि त्याचा मनापासून स्वीकार करा. त्याच्याविषयी देखील का, कसं, चूक का बरोबर का, योग्य का अयोग्य, हे काहीही मतं बनवायची नाहीत. हे मी त्यावेळेस चुकलेच, मी हे त्यावेळेस बरोबर केलंच नाही, हे परत नाही काढायचं आहे. ठीक आहे, त्यावेळेस ते मला योग्य वाटलं, ते मी केलं, मला त्यातून शिकायलाच मिळालं, त्यातून मी शिकले, त्याबद्दल थँक्यू. बस इतकं सेंटेन्स करायचं आहे. परत त्यावेळेस तिने असं म्हटलं, तिने तसं म्हटलं, मला हे नको म्हणायला पाहिजे होतं, तिने तसं म्हटलं म्हणून मी असं म्हटलं, हे परत त्या आवर्तनामध्ये जायचं नाही. मिरर वर्क हे आत्मप्रेम आणि आत्मस्वीकार याच्याशी निगडीत आहे. मिरर वर्क हे शक्यतो सकाळी उठल्यावर लगेच करा असं मी तुम्हाला सांगत आले. कदाचित मिरर वर्क करण्यासाठी ही दिवसातील सर्वाधिक कठीण वेळ वाटू शकते, कारण आपण सकाळी झोपून उठल्यावर काही फारसे छान दिसत नसतो, कारण आपली केस कशी झालेली असतात, चेहऱ्यावर पावडर नसते, काजळ लावलेलं नसतं, त्यामुळे आपण त्यावेळेस इतकं काही छान दिसत नसतो. त्यामुळं आपण त्यावेळेस जसे दिसत आहोत तसं जर तुम्ही स्वतःला ॲक्सेप्ट केलं आणि त्यावेळेस जर तुम्ही मिरर वर्क केला आणि त्या व्यक्तीला त्यावेळेस तुम्ही म्हटलं की मी खरोखरच तुझ्यावर खूप 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 प्रेम करत आहे, तर तुम्हाला हे इझी जाणार आहे. तर म्हणून लेखिका म्हणते की हे उठल्याबरोबर तुम्ही करा. आणि हेच तर मिरर वर्कमध्ये आपल्याला टाळायचं आहे की हे देखील नाही, एक मिनिट, सारसं उठल्यावर आपण काही चांगलं दिसत नाही, आपल्या उत्तम रूपात तर आपण नसतोच, पण हे देखील एक मत झालं ना, आणि ही तर ॲक्च्युली वस्तुस्थिती नाही आहे. त्या एक ठीक आहे, 1 तासभर 2 तास आपण त्यावेळेस तसं दिसत असतो, पण दिवसभर आपण तसं दिसत असतो का? नाही ना. ते जे काही तुम्ही त्यावेळेस मत बनवतोय ते मत मग बरोबर नाही आहे. मग ते मत कोणतंच मत बनवायचंच नाही आहे आपल्याला. मग योग्य अयोग्य, चूक का बरोबर काहीच बनवायचं नाही आहे. जे आहे ते ॲक्सेप्ट करून आपल्याला जे माहीत आहे आता की हे मला बोलायचं आहे, बस तितकं आपल्याला बोलायचं. कसेही दिसला तरी त्या रूपाचा स्वीकार करून स्वतःवर प्रेम करायचं आहे. आपण आपल्याला आवडण्यासाठी खरंच स्वरूप तर कळलंच पाहिजे. तुम्ही खरोखरच कसे दिसता हे समजलंच पाहिजे ना. ठीक आहे, समजण्यासाठी ते आपल्याला कळलंच पाहिजे, त्याच्यासाठी ते आपण मिरर वर्क हा सकाळी करायचं आहे. आणि मिरर वर्कचे जे काही अफर्मेशन आहेत ते इझी आहेत, त्याला काही वेळ द्यायला लागणार नाही आपल्याला वेगळा. उद्या सहज म्हणायचं, आत्ताचं जे आहे ते उद्या सकाळी उठल्याबरोबर म्हणायचं आहे. आय लव्ह यू, आय रिअली लव्ह यू, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू मला खूप आवडतेस, इतकंच म्हणायचं आहे. आणि हे आरामात म्हणू शकतो आपण, तर ते म्हणण्याचा प्रयत्न करायचा. ओके, चला, हा होता आपला
मिरर वर्क. आता मिरर वर्क नंतर जे काही आपल्या कृती आहेत की जे आपल्याला लिहायचे आहेत, मनव्यायाम आहे तो. त्याच्यात काय सांगितलं, लेखनी. याच्यात जी काही उत्तरं द्यायची आहेत ती तशीच्या तशी हो किंवा नाही, तुम्हाला जे वाटते. प्रत्येकाला इथं प्रत्येकाची उत्तरं ही वेगवेगळी येणार आहे. जसं की मी मॅजिकमध्ये तुम्हाला सगळ्या कृती लिहून देते किंवा वरदान लिहून देते, तसं मी इथं लिहू देऊ शकणार नाही आणि लिहायचं पण नाही आहे. कारण मला जे वाटते ते तुम्हाला वाटणार नाही इथं, किंवा प्राची मॅडमना जे वाटते ते उत्क्रांती मॅडमना वाटणार नाही, स्वाती मॅडमना जे वाटते ते सुप्रिया मॅडमना वाटणार नाही. प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाचे हे इथं वेगवेगळं आहे. त्यामुळे इथं तुम्हाला जे काही वाटते ते तुम्ही लिहायचं आहे. इथं मी तुम्हाला फक्त सांगत आहे की कसं लिहायचं आहे, काय लिहायचं. मी तुम्हाला इथं कसं लिहायचं ते काहीही लिहून देणार नाही, ते तुम्हाला लिहायचं आहे. इथं मी फक्त कृती कशी लिहायची त्याचं ते हे दिलं. मी काल जसं दिलं तसं इझी करून दिलेलं आहे तुम्हाला खूप. त्याचं फक्त तुम्हाला उत्तरच लिहायची आहे. जीवन खूप सोपं, सरळ आणि साधं असतं, पण आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळत असतं. तुमच्या रोजनिशीत म्हणजे वहीमध्ये पुढील प्रश्नाबाबत तुमची प्रतिक्रिया लिहून काढा. 1. असं काय आहे जे तुम्हाला हवं आहे पण मिळत नाही आहे? ह्याचं क्लिअर उत्तर लिहायचं आहे. काय पाहिजे तुम्हाला आयुष्यामध्ये, जे काय असेल, सुख समाधान, जे काही आहे तुम्हाला वाटतं, पैसा असेल, इच्छा असतील, जे काही असेल, घर असेल, गाडी असेल, जे काही असेल ते तुम्हाला हवं आहे पण ते अजूनही तुम्हाला मिळालेलं नाही. ते क्लिअर लिहायचं आहे. मला हे हवं आहे पण मला ते अजून मिळालेलं नाही, हे त्याचं उत्तर आहे आणि ते त्या पद्धतीनेच लिहायचं आहे. 2. तुम्ही लहानाचे मोठे होत असताना पात्रता किंवा लायकी, एखादी गोष्ट मिळण्याबाबत काय नीती नियम होते? काहीतरी केलं, मिळवलं तरच गोष्टी मिळत होत्या का? तुमची एखादी गोष्ट चुकली तर तुम्हाला आधी मिळालेल्या किंवा तुमच्याकडं असलेल्या गोष्टीपैकी काही काढून घेतलं जात होतं का? म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट, आज तू एवढा अभ्यास केला तर मी तुला आईस्क्रीम देईन, चॉकलेट देईन, असं तुमचे आई बाबा तुम्हाला म्हणत होते का? आणि जे काही असेल तुमच्या लहानपणाचं ते त्या पद्धतीने तुम्ही लिहा. ते दिलं त्यांनी, ठीक आहे. त्यांनी सांगितलं की तू आज इतका होमवर्क केला, आजचा होमवर्क केला तर मी तुला चॉकलेट देईन. तुम्ही तो होमवर्क केला तर तुम्हाला चॉकलेट मिळालं, ठीक आहे. तुम्ही म्हटला की होमवर्क केला, चॉकलेट मिळाले, आणि तुम्ही खोटं सांगितलं, ठीक आहे, की होमवर्क माझा पूर्ण झाला. नंतर कळलं आईबाबांना की तुम्ही पूर्ण नाही केला, थोडंसं ठेवलेलंच आहे, शेवटचं राहिलेलंच आहे होमवर्क. तर तुम्हाला जे दिलं गेलं ते तुमच्याकडून परत घेतलं गेलं का? कारण तू होमवर्क पूर्ण केला नाही. जोपर्यंत तू होमवर्क पूर्ण करणार नाही तोपर्यंत तुला मिळणार नाही. असं झालं का? जो काही एक जरी घटना अशी असेल तुमच्या आयुष्यामध्ये तरीही ती लिहायची आहे. कारण हे लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्हाला स्वतःला इथं हे कळणार आहे की आतमध्ये तुमच्या काय राहिलेलं आहे स्वतःबद्दलचं. त्यामुळे तुम्ही स्वतःला आज आय लव्ह यू म्हणत नाही, ते इथं बाहेर काढायचं आहे. त्याच्यासाठी लेखिकेने हा प्रश्न विचारलेला. हा सोपा आहे. तुम्हाला वाटेल हे विचारल्याने ते होणार आहे का? हो, त्यांनी अभ्यास तसा डिझाईन केलेला आहे. ह्याचा अर्थ आपला त्याच्यावरती विश्वास पाहिजे. हे जर आपण केलं तर जे लेखिकेला म्हणायचं आहे ते आपल्याही आयुष्यामध्ये घडणार आहे. 3रा प्रश्न आहे, आनंदानं जगण्याची आपली योग्यता, पात्रता आहे असं तुम्हाला वाटतं का? ठीक आहे, ते तर सगळ्यांना वाटतं, पण मुळात या सुंदर जगात जगायला आपण योग्य आहोत असं तुम्हाला वाटतं का? आणि वाटत नसल्यास का? ह्याचीही उत्तरं तुम्हाला क्लिअर लिहायची आहे. या प्रश्नांची उत्तरं देताना तुमच्या मनात कोणत्या भावना येतात यावर
लक्ष द्यायचं आहे. आणि जर तुम्ही ते लिहू शकला असाल की राग येतोय किंवा त्यावेळेस मी असं वागले किंवा माझ्याकडनं त्यांनी चॉकलेट काढून घेतलं, हे जे काही तुम्हाला वाटतंय ते तिथं फक्त लिहायचं आहे की मला राग आला, मला चीड आली, मला हे झालं, मी रडले, मला रडू आलं, जे काही वाटलं ते लिहायचं. ओके. तर ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जर सापडली किंवा तुम्ही ती ॲक्सेप्ट केली तरच तुम्ही स्वतःला आय लव्ह यू म्हणू शकाल. मनापासून म्हणायचं म्हणून नाही, मनापासून म्हणू शकाल. तर ते आपल्याला आज करायचं आहे. ओके. तर आज मनव्यामध्ये हे 3 प्रश्न आहेत. त्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. ते मी तुम्हाला पाठवणारच आहे थोडक्यामध्ये. चला, नंतर हृदयस्थ विचार. हृदयस्थ विचार काय दिले लेखिकेने? तर मी आनंदी समृद्ध जीवन जगण्यासाठी पात्र आहे. म्हणजे जे काही जीवनामध्ये घडलेलं आहे माझ्या सोबत, ते काहीही असू दे, कसंही असू दे, त्याला तुम्ही ॲक्सेप्ट केलेलं असणार आहे आणि तेव्हाच तुम्ही स्वतःला म्हणू शकाल की मी आनंदी समृद्ध जीवन जगण्यासाठी पात्र आहे. तर हे आपलं आयुष्य चांगलं जगण्यासाठी आधी इथं आपल्याला माइंडला सांगायचं. स्वतःला तुम्ही जेव्हा आय लव्ह यू म्हणणार आहे तेव्हा आपलं नवीन आयुष्य, आनंदी आयुष्य खरं सुरू होणार आहे. तर त्याच्या आधी माइंडला सांगायचं आहे की तू हे आनंदी जीवन जगण्यासाठी पात्र आहेस. तर हृदयाचा विचार म्हणताना आपल्याला हृदयावरती हात ठेवून 3 वेळेस म्हणायचं आहे. चला तर, मी आनंदी समृद्ध जीवन जगण्यासाठी पात्र आहे. मी आनंदी समृद्ध जीवन जगण्यासाठी पात्र आहे. मी आनंदी समृद्ध जीवन जगण्यासाठी पात्र आहे. ओके. आपण जीवन सुखी समृद्ध करण्यासाठी कधी कधी आपण प्रयत्नच करत नाही, कारण आपण अशा जीवनाला योग्यच नाही अशी समजूत दृढ झालेली असते आपली. आपण पात्र नाही या समजुतीचं मूळ आपल्या लहानपणीच्या अनुभवात असू शकतं. आणि ही रियालिटी आहे. कुठंतरी आपल्याला लहानपणापासून सांगितलं गेलं असतं की तुला हे काही जमत नाही, तू याला पात्र नाही, तुझ्याने हे काही होणार नाही, तुला हे कधीच जमलंच नाही. हे जे काही आहे ते म्हणजे मुलींनी हे करायचं, मुलांनी ते करायचं, हे जे काही आहे त्याच्यातलं जे काही आपल्या लहानपणापासून आपण घेऊन आलेलो असतो, त्याच्यामुळे आपण स्वतःला हे आज सांगितलेलं असतं की तू काही ह्याच्या पात्र नाहीस, तू ह्याच्या काही लायक नाही आहेस, तू या गोष्टीला काही पात्र नाही आहेस. पण हे असतं का तसं? रियालिटी तशी असते का? नसते. कारण एखाद्या गोष्टीबद्दल आपण पात्र नसू तर कितीतरी जगात असे लोक आहेत ती पात्रता त्यांनी केलेली असते, मिळवलेली असते. मग आपण का नाही? तर आपण हे घेऊन बसलेलो असतो आतमध्ये, त्यामुळे आपल्याला ते वाटत असतं की आपल्यात ते नाही आहे. पण ॲक्च्युली ती वस्तुस्थिती नसते. हे इतरांनी आपल्याला व्यक्त केलेलं चुकीचं मत असू शकतं, जे लहानपणी अजाण वयात आपण आपल्या मनात दृढ केलं, मनात दृढ झालं. कुणी दुसऱ्यांनी व्यक्त केलं म्हणजे ते खरं, बरोबर, योग्य असेलच असं नाही. अनेकदा ते वस्तुस्थितीपासून विभिन्नही असू शकतं. वस्तुस्थिती काही वेगळीच असते. आपण अपात्र आहोत ही केवळ आपली गैरसमजूत असते. हे फिक्स करायचं आहे. ज्या गोष्टीसाठी आपण पात्र नाही आहे हे जे काही तुम्ही आतमध्ये घेऊन बसला असाल अजूनही, तर ते तुमची गैरसमजूत आहे. कारण त्या गोष्टी लाईफमध्ये कितीतरी जणांनी मिळवलेल्या आहेत, कितीतरी जण त्या गोष्टीसाठी पात्र झालेले आहेत. मग तुम्ही स्वतःला म्हणताय की मी त्याच्यासाठी पात्र नाही, तर हे तुम्ही कुठंतरी आत घेऊन बसलेला आहात आणि ते कुठंतरी
लहानपणाच्या कुणीतरी सांगण्यावरून, कुणाच्या तरी बोलण्यावरून, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एखादा घटना, काहीतरी प्रसंग घडला असेल त्याच्यावरून तुमच्या ते आतमध्ये बसलेलं आहे. तर ते आज आपल्याला काढायचं आहे. आणखी एक चांगलं असण्याचा आणि योग्यतेचा किंवा पात्रतेचाही काहीही संबंध नाही. चांगलं असणं, योग्य असणं, पात्र असणं याचा काहीही संबंध नाही. जे उत्तम, उदात्त आणि उन्नत ते स्वीकारण्याचा आपली अपात्रता, आपलीच गैरसमजूत असते. ती आपलीच गैरसमजूत असते आणि आपल्या आणि समृद्ध जीवनामध्ये ती अडसर बनते. तुम्ही त्यासाठी योग्य आहात की नाही या पात्रतेचा विचार न करता स्वतःला जीवनात चांगलं ते सगळं स्वीकारण्याची संधी द्या. इथं काय योग्य, काय अयोग्य, काय अपात्र, काय पात्र ह्याच्यापेक्षा, हे विचार करण्यापेक्षा जीवनात जे आनंदी तुम्ही जगू शकाल ते स्वीकारा तुम्ही. ती संधी घ्या तुम्ही आणि आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करा. तर त्याच्यासाठी आधी इथं जे बसलेलं आहे की मी या गोष्टीसाठी अपात्र नाही, ते न विचार करता त्या ठिकाणी हा थॉट घालायचा आहे. तो मुळामध्ये गेला पाहिजे आपल्या, की मी आनंदी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी पात्र आहे. जेव्हा तुम्ही पात्र म्हणाल, ह्याला सांगाल, तर तुम्हाला या गोष्टीसाठी मी अपात्र आहे हे विचारच येणार नाही. फक्त तुम्हाला हेच दिसेल की मी कोणत्या गोष्टीसाठी पात्र आहे, बस. मग तेवढं करत राहायचं आपलं. जोपर्यंत तुम्ही माइंडला सांगत नाही की मी या गोष्टीसाठी पात्र आहे, जसं की लेखिकेने इथं सांगितलं की मी आनंदी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी पात्र आहे. समृद्ध म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये इथं समृद्धी घेतलेली आहे. फक्त पैसा नाही घ्यायचा इथं, आपण प्रत्येक गोष्टीमध्ये घ्यायचं आहे की जे तुम्हाला लाईफमध्ये करायचं आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही समृद्ध झालेला आहात आणि तुम्ही या जीवनाबद्दल आनंदी आहात. हे इथं माइंडमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. ओके. तर आजचा हा हृदयाचा विचार होता आपला, तो खूप इम्पॉर्टंट आहे. तो जितका जास्त तुम्ही म्हणाल तितकं म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला, तर आजचं जे ध्यानतंत्र आहे ते पण इम्पॉर्टंट आहे. चला, तर मी म्युझिक लावेन, लक्ष द्यायचं आहे सगळ्यांनी आणि मी जे बोलते त्याच्याकडं पण लक्ष द्यायचं आहे, म्युझिककडं लक्ष द्यायचं आहे. तर तुम्हाला ते जाणं. चला, तर मग स्टार्ट करूया आजचं मेडिटेशन. आवाज बघा एवढा बास. ओके. चला, आजचं ध्यानतंत्र आहे प्रेम वलय. मनपटलावर एक काल्पनिक चित्र रंगवा. तुम्ही अवकाशात अत्यंत सुरक्षित जागी उभे आहात. आता टाकून द्या मनावरील ओझी, वेदना आणि भीती. मी जे म्हणते ते इमॅजिन करायचा प्रयत्न करायचा. इथं जणू धुवून वाहून जाते तुमच्या आतून सर्व दुःख, भय, ताणतणाव आणि त्रास. मुक्त व्हा सर्व वाईट सवयी, व्यसनं, नकारात्मक विचार, नकारात्मक समजुती यांच्यापासून. या सर्व वाईट गोष्टी तुमच्या शरीरातून आणि मनातून जणू गळून पडत आहे अशी कल्पना करा. आता अवकाशात दोन्ही बाहू पसरून तुम्ही उभे आहात. तुम्हाला खूप खूप छान सुरक्षित वाटतंय, खूप मोकळं वाटतंय आणि तुम्ही म्हणत आहात मी मोकळा आणि ग्रहणशील आहे. मला जे जे हवं आहे
ते सर्व मी जाहीरपणे व्यक्त करू इच्छितो. जे मला नको आहे ते मनात सुद्धा आणण्याची माझी इच्छा नाही. स्वतःला निरोगी आणि परिपूर्ण अवस्थेत पहा. स्वतःला प्रेमानं भरून गेलेलं पहा. या अवकाशात उभे असताना वैश्विक शक्तींशी आणि इतर व्यक्तींशी असलेल्या विश्वात्मक नात्याची अनुभूती घ्या. या हृदयीचे त्या हृदयी प्रेम वाहू दे. तुमच्या हृदयस्थ प्रेमाचा प्रवाह इतरांच्या हृदयापर्यंत पोहोचू दे. तुमच्यापासून इतरांपर्यंत प्रेम वाहत आहे. जितकं तुम्ही ते इतरांना देत आहात तितकं अधिक पटीने ते तुमच्याकडे परत येत आहे. तुमचं देणं अनंत पटीने वृद्धिंगत होऊन परत आहे, तुमच्याकडे परत आलं आहे. प्रत्येक व्यक्तीला शांती समाधानाचे विचार पाठवा आणि तुम्हाला जाणीव असू दे की हेच शांती समाधानाचे, स्वास्थ्याचे, आरामाचे विचार फिरून परत तुमच्याकडे येत आहेत. या पृथ्वी तलावर आपण एकतर मत्सर, राग, द्वेष याच्या वलयात राहतो किंवा प्रेम आणि आरोग्याच्या. तर मी निवड करते प्रेम वलयाची. मला प्रेम वलयात राहायला आवडतं. मला वाटतं आपल्याला सर्वांनाच या प्रेम वलयाचीच आस असते. साऱ्यांना तेच हवं असतं. सुख, शांती, सुरक्षितता, जीवन समृद्ध करणारा आत्मआविष्कार. कल्पकतेने आपल्या आत जे जे चांगलं आहे ते व्यक्त होणं, आविष्कृत होणं, आनंदी जीवनासाठी साकार होणं. प्रेममय, आनंदी आणि परिपूर्ण जीवन अनुभवणं महत्त्वाचं आहे. म्हणून हे जग अद्भुत प्रेमवलय आहे, ज्यात प्रेमाची देवाणघेवाण होत असते. याच नजरेने जगाकडे पहा आणि मग तुम्हाला जाणवेल, हो, ते तसंच आहे, एक अद्भुत प्रेमवलय. आजचं हे ध्यानतंत्र होतं. याच्यामध्ये आज जे नवीन झाले जॉईन त्यांना थोडंसं लक्षात राहिलं असेल किंवा थोडं विसरलं असेल तर कुणाला काय वाटलं किंवा कुणाला काय जाणवलं ते 1-2 जण बोला. आज नवीन कोण जॉईन झाले ते बोला. उत्क्रांती मॅम, काय जाणवलं तुम्हाला आज ते बोला.